आठवणी तुमच्याकडून मिळाले फटके याही पुढील सामना अशा पद्धतीने खेळा आणि मोठी छाप या बोईसर पिवळा हीच तुम्हाला शुभेच्छा. पाहिलं तर आपण सामनावीर पुरस्कार बघितला, निश्चितच एक उत्कृष्ट अशी खेळी ज्यांनी केली यांना सामनावीर पुरस्कार दिला गेला. जाऊया बॅक टू सोमानो कक्ष, जिथे बोईसरचा गोड आवाज तुम्हाला बघायला मिळतात. आपल्याशी जुळतील युसुफ सय्यदजी. सरकारी बेटेगाव आपला 12वा खेळाडू आला नाहीये. विपुलजी घरी आपण दक्षता घ्या. चेंडू पडल्याच्या अगोदर तुमचा 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नॉन निशांत आपण प्रत्येक सामना खास सुरेख पाहायला भेटला आपल्याला. आणि समीर पाटील वाऱ्याचा प्रवाह ज्याने काय बॅटिंग केली, अक्षरशः डावखुरा फलंदाज असा वाटत होता, परंतु काय बॅटिंग केली, अप्रतिम बॅटिंग म्हणावे लागेल. त्यावेळी आपण पहिल्या षटक घेऊन येतो. गोलंदाज पाहू शकाल गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. रुपीजचा पहिला चेंडू आणि एक करण सिंग च्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. नावामध्ये रन आहे आणि त्याच्या बॅटमधून सुद्धा 6 रन आलेत. आणि पहिली सुरुवात श्री गणेश केले गेले 6 धावांनी. चांगली सुरुवात म्हणावी लागेल सरकार 11 बेटेगाव या संघाच्या बॅटरने करून दिली. टॉस नक्की जिंकला होता. आपण पाहू शकाल साई सापडेश्वर सालवड संघाचे संगणक सुजल मोरे यांनी आणि प्रथमतः स्वीकार केलं. क्षेत्ररक्षण आमंत्रण दिले सरकार 11 बेटेगावला बॅटिंगसाठी. ऑफनेच्या बाहेर चॉप केला गेलाय. पॉईंट मध्ये जीत होती, त्यांना बीट करून चेंडू निघून जातो. डीपला खेळाडू आले, चेंडूला फील्ड करते, चेंडूला फील्ड केला गेला, परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. 2 चेंडू 7 धावा धावफलकावर. 2 बॉल 7 आपण पाहू शकाल धावफलका लगावला गेलाय. अप्रतिम स्पर्धा पाहतोय बोईसर प्रीमियर लीग. नक्कीच राजू चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे. संदीप दादा घर त्यांचे परम मित्र आमच्या मुख्य व्यासपीठावरून सामनाचा आनंद घेत आहेत. ऑफच्या बाहेर पॉइंटला चेंडूला फटका खेळलाय. मितेश गरज बंट्याच्या बॅटवर आलाय. सुरेख अप्रतिम दर्जा बीपीएल चौकार वाजाव. हलक्या बॅटने खेळल्या गेले. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. आपण पाहू शकाल परेश मोरे संघाचे संघमालक इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पाहू शकाल यष्टींच्या मागे किरणजी दादा राऊत आहेत. चेंडू फील्ड करता परंतु पंचांच्या दोन्ही समांतर आले. धावा एक अवांतर येतील. धाव बाळक 1 ने पुढे सहसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 14 धावा. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 सिंगल, 1 चौकार, 1 षटकार, 1 व्हाईट बॉल अशा अनुषंगाने 14 धावा जमा केल्या गेल्या. सार्थक आमच्या परत आहेत आजच्या दिवसामध्ये. ऑनलाईन स्कोरची भूमिका पार पाडतायत. मनीष तरी यांना विश्रांती देखील कॅमेरामॅनची भूमिका पार पाडतात. मनीष ऑफ साईडला फटका खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूच्या डोक्यावरून इनफिल्डच्या वरतून खेळला गेला. हा आलाय चौकार मितेशच्या बॅटमधून. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 18
च्या आत मला 5 षटक परिपूर्ण करायची दक्षता घ्या. पहिला षटक थोडंसं मागणं ठरला. रुपेश एका षटकामध्ये 18 धावा त्याने खर्च केल्या. एक व्हाईट बॉल, 3 सिंगल, 2 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने नवीन गोलंदाज पाहू शकाल. गोलंदाज सज्ज होतील संगनायक सुजल मोरे पाहू शकाल कॅप्टन आहेत. आणि वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरा षटक घेऊन येत असताना मॅन फ्रॉम सालवड साई सापडेश्वर सालवड एका बाजूला तर एका बाजूला पाहू शकाल सरकार 11 बेटेगाव. कुठल्या संघाची सरकार बनली जाईल या स्पर्धेमध्ये येणाऱ्या उद्याच्या संध्याकाळी 17 माहीत पडेल मेगा फायनल डेला. आतापर्यंत 4 संघ क्वालिफाय झालेत सुपर 6 मध्ये. पहिला संघ उर्वी 11 बिरवाडी, दुसरा संघ पाहू शकाल ड्रीम 11 सरावली, तिसरा संघ आपण पाहूला कालच्या दिवसामध्ये एमजे टायगर दांडीपाडा, चौथा संघ गावदेवी खैरापाडा. यावेळेस सफल झाले. फटका सुरेख खेळला. फाईन लेगला चेंडू निघून जातो. डीप मध्ये खेळाडू आले, चेंडूला फील्ड केला जाईल. दुसरी धाव घेतली नाहीये. एकेरी धावाने समाधान मानावा लागेल. एके धावाने धावफलक पुढे सरसावते 19 लॉस ऑफ 0 विकेट धावफलकावर. 1.1 चेंडूचा खेळ संपला गेला. नक्कीच अमोलजी मोरे यांची सुपुत्र आहेत सुजल मोरे. पाहू शकाल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता हा, परंतु काय घडले गेलंय किरण दादा राऊत पाहतोय किती चतुर चालाक विकेट किपर आहेत. चेंडू अडला होता, चेंडू यष्टावर लगावला होता, परंतु अपील केली गेली किरण दादा राऊत यांच्या माध्यमातून. काय अष्टक्षक मी त्यांना सांगितलं ना, जेव्हा जेव्हा पालघर भागामध्ये क्रिकेट विकेट किपरचं नाव येईल तेव्हा टॉप मध्ये विकेट किपर किरण दादा राऊत यांचं नाव येतोय. पाहू शकाल सर डीआरएस घेतलंय नाही ना, ओके. लगेच पाहू शकाल काय सुरेख एक्स्ट्रॅक्शन रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु जेव्हा सर सामन्याला सुरुवात करायची आपण पाहू शकाल सुरेख चेंडू सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते आपला सुजल मोरे यांच्या माध्यमातून. 2 चेंडू 1 धाव नक्कीच खर्च केली आहे. अजून या षटकामध्ये येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी चांगली स्पर्धा आपण पाहतोय. फिल्डिंग थोडासा बदल करतात सुजल मोरे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या खेळला डीप बॅकवर्ड पॉईंटला आणला गेला. पॉईंटच्या खेळला एक्स्ट्रा कव्हरमध्ये ठेवलं गेलं. सर्कलच्या आतमध्ये डीप काव कॉर्नरला खेळाडू, डीप मिड विकेटला खेळाडू, सर्कलमध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर आहे. सुरेख चेंडू कटकामध्ये शॉर्ट टर्मला खेळाडू आहेत आणि यावेळेस गॅदर करताना चांगला थ्रो करता आला नाहीये खेळाडूला. त्या अनुषंगाने नक्कीच मितेश घरत म्हणजेच बंट्याला 2 जीवनदान भेटले गेलेत मागील दोन्ही चेंडूमध्ये. आणि सुजल मोरे काय गोलंदाजी करतात अप्रतिम. नक्कीच पाहू शकाल साई सापडेश्वर सालवड संघाचे हर्ष पाटील असतील, गौरव ठाकूर असतील, तसं पाहिलं तर सुजल मोरे आहेत. खूप चांगले चांगले खेळाडू पाहायला भेटले आपल्याला. आम्ही पहिल्यांदा या संघाला पाहिलं ते म्हणजे दर्शन 11 उच्छळी या भागामध्ये जेव्हा मी समालोचना होता पहिल्या दिवसामध्ये. काय अप्रतिम खेळ साकारला होता. ऑन साइडला खेळला, कार्पेटला रोल करत चेंडू निघून जातो. बॅकवर्ड स्क्वेअरला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करते, चेंडूला फील्ड केल्या गेल्या, फेकी केली जाईल तिथपर्यंत 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली जाते. धावफलक 1 ने पुढे ससावले जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल धावफलकावर 20 पहिल्या षटकामध्ये 18 धावा होत्या सार्थक. या षटकामध्ये मात्र 2 धावा आल्यात आणि चांगले गोलंदाजी म्हणावे लागेल. अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसरा षटक मार्क असतं. चांगला कमबॅक करणारा सुरेख अप्रतिम गोलंदाजी किरण दादा राऊत करणार नाही चुकी. सुरेख चेंडू गॅदर करतात आणि हा एक चेंडू आला निर्धाव डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहू शकाल 5 चेंडूमध्ये मात्र 2 धावा कचकल्या. अजूनही या षटकामध्ये येणारा शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगला क्षेत्रक्षण म्हणावं लागेल. रुपेश षटक क्रमांक आपण पाहू शकाल 2 संपले गेले. 2 षटकाच्या समाप्ती धावांची गोष्ट की धावा आहेत 10.50च्या सरासरीने 21 बिनगडी बाद. अजून येणारे 4 षटकांचा खेळ बाकी असेल. भोईसर प्रीमियर लीग पर्व पहिले आपण पाहतो. आजचा 3रा दिवस, दुसरा सामना
पहिला संघ जो क्वालिफाय झाला उर्वी 11 बिरवाडी, रोहितजी पाटील, हार्दिकजी पाटील यांचा संघ क्वालिफाय झालाय. बघूया आपण नवीन गोलंदाज शुभम. शुभम राऊत आपण बघू शकाल सज्ज होत आहेत. पहिला चेंडू फाईन लेगला खेळाडू आहेत, चेंडूला फील्ड केलं गेलं. शुभम ठाकूर होते, चेंडूला फील्ड करतायत. बघू शकाल शॉर्ट फाईन लेगला. धावसंख्या 1 नंबर सहसा धावसंख्या 2% 22 22 धावा. तिसरा षटक मार्गस्थ. यानंतर जो सामना होईल एका बाजूला संघ असणार वंश 11 आणि या सामन्याचा विजेता संघ यांच्यामध्ये सामना खेळला जाईल. यावेळेस फटका तर फसलाय. शुभम चेंडू खाली आणि करणार नाही चुकी. फलंदाज मितेश घरात बॅक टू डगआउट. पहिला हादरा, पहिला झटका 22 अंकावर गॉन. मितेश बॅक टू डगआउट. तर बघूया आपण 22 वर 1 2.2 चेंडूचा खेळ संपला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. बॅटिंग साठी येत असताना आपण पाहू शकाल वैभव पाटील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव पाटील मॅन फ्रॉम बेटे गाव यावेळेस मैदानाच्या लेफ्ट आर्म बॅटर आहेत, लोकल बॉय. परंतु शुभम राऊत यांना चांगले गोलंदाजी करावे लागेल. यावेळेस आल्या फटका तर मोठा खेळलाय. प्रमोद घरते सांगितलं होतं की चेंडू तिकडेच मारा नाही, मिड विकेटच्या वरती हा चेंडू मारलाय. षटकार. ठोकलाय आणि धावसंख्या 2% धावफलक 28-28 वैभव पाटील नक्कीच पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच उद्या गौतमी पाटील येणार आहे, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये वैभव पाटील आहे. काय चेंडू टाकला गेला, कमबॅक केला गेला, लावडेड अपील, उत्साह जास्त विश्वास कमी. थोडीशी चर्चा केली जाईल. पाहू शकाल दोन्ही पंचांच्या माध्यमातून किरणदादा राऊत खूप एक्साइटेड होते आणि कॉन्फिडंट आहेत. आपण पाहू शकाल. डीजे थांबायचं प्लीज. आणि
28 वर दोन परत गोलंदाज सजवतील शुभम आले. शुभमने पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड खेळलाय. फटका सुरेख चेंडू निघून जातो. वन बाउन्स सीमारेच्या पार आलाय. बीपीएल बोईसर प्रीमियर लीग चौकार 4 या उद्याच्या संध्याकाळ सत्रावर दीपकचे संख्या सर असतील. बोईसर महोत्सव मध्ये गौतमी पाटील येणार आहे. त्याची चर्चा प्रत्येक ठिकाणावर आहे. आणि आमच्याबरोबर सुमित राऊत सुद्धा आहे. ते सुद्धा वाट पाहतात गौतमी पाटीलची बघण्यासाठी. आणि फ्री एंट्री असणार आहे दीपक सर. कुठलाही तिकीट नसणार आहे. प्रत्येकाने फ्री बघायचं आहे. रुपेश गरत जे बेटेगावचे आहेत त्यांना सुद्धा मनामध्ये उत्कंठा आहे गौतमी पाटील बरोबर सेल्फी घेण्याची. दीपक संख्येबरोबर संपर्क करा. तुम्हाला सेल्फी दिली जाईल. यावेळेस लेग साइडला फटका खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूवर आत येतील. चेंडूला फील्ड केला गेला. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण. परंतु 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या. धावसंख्या 2 पुढे सहसा होते. 3 षटकांचा खेळ संपलेला. 34 धावा धावफलकावर 34 या डीचे. आपण पाहतोय अभिजित प्रयत्न करतो झेल टिपण्याचा. मैदानाच्या बाहेर पडतो. चेंडू निघून गेलाय. सीमारी शपार आलाय. खणखणी दर्जेदार बोईसर प्रीमियर लीग षटकार. करण सिंग अप्रतिम बॅटर आहेत. पाहू शकाल प्रत्येकदा ऑफ्टरच्या बाहेर चेंडू होता. पंचाने व्हाईट बॉल नक्कीच दर्शवलाय. नक्कीच खूप बाहेर चेंडू होता. आणि व्हाईट चेंडू मध्ये एक धाव नक्कीच आकलन केले जाईल. धावफलक 2 पोहोचेल. धावफलकावर 41 41 धावा धावफलकावर. नक्कीच प्रत्येकाला कॉल असणार. 15 सेकंदाच्या आतच तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. प्रत्येकाला टायमर आहे. 15 सेकंदाच्या आत तुम्हाला DRS घ्यायचा. नक्कीच करण सिंगची गोष्ट केली तर अप्रतिम बॅटर आहे. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा चांगला क्रिकेट खेळतो. आणि यावेळेस पाहू शकाल क्रिकेट हा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असं म्हणावं लागेल. नक्कीच पाहू शकाल त्याच्या गावात सुद्धा लाईव्ह पाहत असताना लॉंग ऑफला चेंडू फटका खेळलाय. चेंडू निघून जातो. सरस सीमारेच्या पार. जीतचा प्रयत्न नक्कीच पडतो. हा आलाय BPL चौकार 4.
धावा आल्यात. नक्कीच करण सिंगचं कौतुक करावं लागेल. नक्कीच पाहू शकाल दीपक सर दाखवत असताना की त्याच्या गावामध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा सामना चालवून घेत आहेत. परंतु भारतीयांना वेळ लावणारा हा खेळ. गल्ली शहरामध्ये क्रिकेट खेळला गेला, परंतु गल्ली ते स्ट्रीट स्टेडियम हा क्रिकेट कधी पोहोचला कोणाला कळलंच नाही असं म्हणावं लागेल. त्यावेळेस खूप सफल झाले, परंतु पंचांनी व्हाईट बॉल नक्कीच दर्शवलाय. खूप बाहेर हा चेंडू होता. धावसंख्या एक पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर तब्बल लगावली जाते ती म्हणजेच 50 धावा. 50 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. यावेळेस सुरेख चेंडू अप्रतिम ब्लॉक मध्ये होता. तेवढा चांगल्या रीतीने तो खेळला. डीप मध्ये खेळाडू आले, चेंडू फील्ड केला गेला. मनीष फेकी सुरेख केले गेली. बॅकअपला खेळाडू आहेत, बॅकअप दिला गेला. एक सिंगलला त्यामुळे समाधान मानावं लागेल की साई सापडेश्वर सालवड एका बाजूला तर एका बाजूला सरकार 11 बेटेगाव असं संघ. संदीप दादा घरात विपुल दादा घरी यांचा संघ पाहायला भेटतो. सरकार 11 बेटेगाव तर एका बाजूला परेशजी मोरे यांचा संघ पाहायला भेटतोय साई सापडेश्वर सालवड. त्यावेळेस शुभम चा फटका तर फसलाय. आपण पाहू शकाल स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि फलंदाज बॅक टू डग आउट. गडी आपण संघाचा संगणक निशांत खरत ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना धावसंख्या 51. नक्कीच आपण पाहू शकाल चांगले बॅटिंग करतात सरकारकडून बेटेगावचे बॅटर करण सिंगचा कौतुक करावं लागेल. 11 चेंडू 26 वर ते बॅटिंग करतात. नवीन बॅटर संघाचे संगणक मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांनी एक मोठे मोठे फटके केले. नितीशने चांगली बॅटिंग केली. वैभवने एक षटकार लगावला. शुभमने समजा चौकार लगावला, परंतु थांबणं गरजेचं. अशा प्रकारे करण मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. चांगली बॅटिंग करतोय निशांत. या स्ट्राईकवर अवेस आल्याला फटकाचा सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सुरेख चेंडू गॅदर केला, फेकी केली गेली आणि एकेरी धावाने समाधान म्हणावं लागेल. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकात समाप्त. धावांची गोष्ट की धावा आहेत त्या धावफलकावर 13च्या सरासरीने 52 धावा. 52 लॉस ऑफ 3 विकेट. येणारे अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. आपण पाहतो यावेळेस बोईसर प्रीमियर लीग पर्व पहिले आजचा 3रा दिवस आहे. यावेळेस सुरेख चेंडू पडल्यानंतर आणखीच बाहेर काढला गेला. पहिला चेंडू आला निर्धाव शुभम राऊत. आपण पाहतोय जेव्हा पहिला षटक टाकला 13 धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी बाद केल्या होत्या. यावेळेस प्रतिदा क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आला बॅक टू बॅक. दुसरा निर्धाव. निशांत घरात थोडावर नाराज आहे, स्वतःवर थोडसे नाराज आहेत, परंतु निशांतला एक वेगळं रोल
साकारावा लागेल, कारण की नॉन स्ट्राईकवर जो बॅटर आहे करण 11 चेंडू 26 वर बॅटिंग करतो, त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. सलामी बॅटर ज्यांनी इनिंगची सुरुवात षटकाराने केली त्याची नजर बसते, तो सेट झालाय, त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. त्यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू आहेत, चेंडूला फील्ड करते, चेंडूला फील्ड केले गेले, फेकी नक्कीच केली गेली. बघता बघता एक धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 53. मागील 3 चेंडूमध्ये मात्र 1 धावा खर्च केली गेली. गोलंदाज पाहू शकाल आपण, गोलंदाज मार्कवर आहेत मिस्टर शुभम राऊत. नक्कीच येणाऱ्याच इनिंग्स मध्ये अजून 9 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. गोलंदाज साथ झालाय शुभम, स्ट्राईकवर करण. क्रॉस बॅट फटकाता सुरेख खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतील, एकदम लगेच परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का पाहू शकाल, आणि एकेरी धावाने नक्कीच समाधान मानावं लागेल. यस कॉल होता, पण तो शेवटच्या क्षणामध्ये थांबवला गेला. चांगली फेकी म्हणावे लागेल. खेळाडू आहेत तिकडे सुचल मोरे होते संघाचे संगणक, चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत केले गेले. या पहिल्या 4 चेंडूमध्ये मात्र 2 धावायला सारतात. धावा आहेत त्या धाफलकावर 54. यावेळेस खूप वळवला गेला चेंडू, पंचाने व्हाईट बॉल घोषित करतात. लेग ब्रेक चेंडू टाकला गेला, टप्पा पडदा. असं वाटलं की कुठला स्पिनर गोलंदाज करतोय का, पण तो वेगवान गोलंदाज आहे. परंतु सध्याच्याकडे प्रत्येक गोलंदाज व्हेरिएशन करण्याचा नक्कीच मुभा काढतोय, व्हेरिएशन करण्यासाठी नक्कीच भार देतोय, आणि यावेळेस व्हेरिएशन केलं गेलं होतं, व्हाईट बॉल आलाय. परत एकदा टप्पा पडे, चेंडू बाहेर काढले. निशांत घरात ची बॅट शांत ठेवली आहे मैदानाच्या आतमध्ये. निशांत होता निराश सुद्धा होतात. संघाचे आयकॉन खेळाडू आहेत. यश राऊतच्या चेहऱ्यावर सुद्धा चिंता आहे, कारण की सरकारकडून बेटेगाव संघ गावातला संघ आहे, थोडीशी चिंता त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा आहे. परंतु क्रिकेट असं खेळ आहे ना, जो चांगला खेळ दाखवेल, जो चांगला खेळ साकारेल, तो वर्चस्व गाजवतोय. त्यावेळेस फटका तर सुरेख खेळला. डीप मध्ये सुचल, परंतु चेंडू निघून जातो सीमारेषा पार. खाऊ कॉर्नर मिड विकेटच्या वरतून आलाय. चौकार, 4 धावा या डीजे. आदर्श घरत आहेत. पासष्टचे खेळाडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, यशाच्या वरतून चेंडू निघून जातोय. नक्कीच स्टार्ट बॉल आलाय. नक्कीच मागील आपण जर षटकाची गोष्ट केली, मागील षटक सुद्धा चांगला पाहायला भेटला. मागील षटकामध्ये मात्र धावा आल्या होत्या, ते म्हणजे 7 धावा, आणि या चेंडूवाले निर्धाव. कारण की असं बघायला गेलं मागील 7 चेंडूमध्ये मात्र 7 धावा आल्यात. 59 वर थांबवले गेले स्कोर कार्ड. शॉर्ट बॉल परत एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. करणची बॅट थांबवली गेली आहे. सुरेख गोलंदाजी. पहिल्या 4 षटकामध्ये 52 होत्या, मागील 8 चेंडूमध्ये मात्र 7 धावा खर्च केल्या गेल्या. कमबॅक करण्याची संधी आहे. डेथ ओव्हर मध्ये चांगले गोलंदाजी करतायत साई सापडेश्वर संघाचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पाहू शकाल अजूनही येणारे 4 चेंडू खेळ बाकी असेल. मनीष तरे कॅमेरामॅन पाहू शकाल. साहिल राऊत आहेत कॅमेरामॅन. तने घरत आहेत फ्रॉम काटाळे. यावेळेस उडवलाय, चेंडूला पाठवून दिलाय. सडक पे कडक, आणि यावेळेस पाहू शकाल झेल टिपला गेला.
नक्कीच असं वाटत चेंडू निघून जाईल, परंतु इकडून काय दिसत नाही. बॅनर आमच्या समोर आहे, त्या अनुषंगाने काय दिसत नाही. चांगला झेल टिपला गेला शेवटच्या पण झेल टेपला गेला. नक्कीच गडी पास झालाय तो म्हणजे 14 धावा 59. चांगला कौतुक करावं लागेल साई सापडेश्वर सालवड संघाच्या गोलंदाजाचा. चांगला कमबॅक शेवटच्या अंतिम षटकामध्ये करतात. अजूनही या षटकामध्ये येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटर कल्पक मॅनफ्रॉम सरावली. हा यावेळेस दांडी दांडी गुल बेल्स डाऊन केले गेले. बेल्स पाहू शकाल 30 सेकंडच्या बाहेर शॉट थर्डमॅनला आली आहे आणि फलंदाज बॅक टू बॅक आउट. कल्पक आले आणि कल्पक निघून गेले. या आहे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक वर आहेत गोलंदाज. आपण पाहू शकाल जर हॅट्रिक परिपूर्ण केली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पाहू शकाल दिपेन मोरे यांच्या माध्यमातून. परंतु विपुल गरज 40 प्लसचे खेळाडू संघाचे संघ मालक सुद्धा आहेत. 59 वर धावा थांबवल्या गेल्या. सुमित काय कमबॅक म्हणावं लागेल. मागील 10 चेंडूमध्ये मात्र धावा आल्या 7 आणि 2 गडी बाद केले गेले. सुरेख गोलंदाजी. शेवटच्या क्षणामध्ये आपण सांगतो डेथ ओव्हर का नाव दिलं गेलं. डेथ ओव्हर मध्ये बॅटर खूप हवी होतात, परंतु यावेळी डेथ ओव्हर मध्ये बॅटरचा नक्कीच डेथ करतो असं म्हणावं लागेल. गोलंदाज आदर्श शिवाय हॅट्रिक वर गोलंदाज विपुल ऑन स्ट्राईक. स्टॅप केला गेला. एक धाव नक्कीच परिपूर्ण केलं जाईल. डीप मध्ये आपण पाहू शकाल शुभम चेंडूला फील्ड करतात. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या 60 लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग्स मधला. एक चेंडू खेळ बाकी असणार आहे. 60 धावा धावफलकावर. बघूया अजून या एक चेंडूवर निशांत मोठा फटका खेळले काय ज्यांनी मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला होता. यावेळेस फायनलला चेंडूला खेळलाय. डीप मध्ये खेळाडू थोडासा दूरवर राहिला आणि हा आलाय चौकार. 64 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे 6 षटकांमध्ये साई सापडेश्वर सालवडे संघाला. तर मी घेतो विश्रांती. आपण घेऊ नका. पाहत राहा ऐकत राहा बोईसर प्रीमियर लीग ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. जसे नेक्स्ट सुरुवात आपल्याला जोडले जातील दीपक संकेत सर यांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद.
धमाकेदार असा फलंदाज आपण पाहतो. बघूया पहिला चेंडू. ऑफसाइड कव्हरच्या रिझनला खेळण्या चेंडूच्या पाठीमागे बघायला जाते. इथे चाटू चेंडू सीमा पलीकडे मिस जस्ट 6 शॉट खडखडीत षटकार तुम्हाला बघायला मिळतोय. काय फलंदाजी केली जाते मनीष यांच्याकडनं क्रिकेट किती मोठ्या ओळख असतात. विचारताना सांगितलं दीपक भाऊ काय दरवर्षी डोस करून मॅच बघायला बघून द्या लोकांना 100-90 धावा चेस करताना सद्दाम देखील मॅचचा आनंद घेताना पाहतात. थोडीशी निराशा झाली त्यांच्याकडनं. आज मनावरती दडपण दिसतंय. शुक्रवारच्या दिवसात जास्त बिर्याणी खाली त्याचं दुःख त्यांना होते. अगर मैं ज्यादा फ्लेक्सिबल रहता, अगर मैं पूरा तंदुरुस्त रहता तो और कुछ कर सकता था. और इसके बाद भी एक चांस ऐसा नहीं है. पहले बार आदमी बीमार पड़ता है, मौत से जीता है तो आगे जिंदगी जीने का काम करता है. आने वाले दिन में अच्छा बैटिंग आप करेंगे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये मनीषचा फ्रंट फलंदाज ज्याने कव्हरच्या दिशेने पहिलाच चेंडू षटकार बघितला आणि गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो शुभम. पुन्हा चेंडू टटवलाय. हवेमध्ये चेंडू आहे. मिड विकेटच्या दिशेने खेळू चेंडूच्या पाठीमागे येतो आणि इथे बाकी मोठा झटका बसतोय. जोरात फटका खेळायचा होता. शॉट फसला गेला आणि इथे बाकी मिड विकेटला झेल पकडला गेला. त्या खेळाडूचं नाव आहे ते करण सिंग. आणि करण सिंग हा देखील म्हटला हा सालवडचाच उत्तर भारतीय खेळाडू आहे. पण ज्या पद्धतीने क्रिकेटचं त्याने पुनरागमन केलं, क्रिकेट चांगलं पहिले खेळला आणि सालवड गावामध्ये रोज प्रॅक्टिस करतो. त्यामुळे कोणता खेळाडू कुठे खेळणार आणि आम्हाला गर्वाची बात आणि गर्व का साठी होतो बघा. त्याच्या घरी त्याच्या गावी हे क्रिकेट बघतात. म्हणजे आमची बोईसर प्रीमियर लीग ही महाराष्ट्राच्या पलीकडे देखील गेलाय. कारण उत्तर भारतात देखील मॅचचं जाणीवपूर्वक बघितलं गेलं. कारण त्याचे प्रत्येक रिलेटिव्ह त्याचे प्रत्येक नातेवाईक जेव्हा तो मैदानामध्ये जातो तेव्हा मॅच बघतो. आणि एका पद्धतीने ही बोईसर प्रीमियर लीग ब्रँड तुम्हाला बघायला मिळते. पहिल्या गडी तंबूत पडला आणि आता बाकी जातो तो रुपेश नावाचा खेळाडू. याला खेळाडूंची प्रगती आणि जी खेळण्याची पद्धत असते प्रॅक्टिसची आवर्जून कौतुक करेल. असं नाही की माझी प्रॅक्टिस झाली मी थर्ड महिन्यात थांबतो स्लीप थांबतो. मोबाईल सर्वांचे एकत्र जमा करता तुम्ही फोन करा 2 तास तुमची ती फोन उचलणार नाही. अशा पद्धतीचं क्रिकेट एक चांगली प्रॅक्टिस तुम्हाला साई साफळेश्वरच्या मैदानावर बघायला मिळते. थोडंसं दुःख मला फायर पासवर सांगायचं वाटतं. 70 मुलं खेळायला पण एक देखील नंतर तुम्ही विचार केला नवीन बॅच एखादा मुलगा कोणी चांगला क्रिक होईल असं आम्हाला बघायला मिळत नाही. सरावणीमध्ये असंख्य खेळाडू आता बाकी नवरीत उद्याला आलेत. इन्स्विंग चेंडू पडण्याचा थोडासा आधी परफेक्ट लाईन आणि परफेक्ट लेंथ आणि आपल्या ॲक्युरेट गोलंदाजीचं रिलीज कशा करतात पूर्णतः कदम सर जर तुम्ही बघितलं तिथे पाहायला मिळते की एक उत्कृष्ट गोलंदाजी आपण लेदर क्रिकेटमध्ये करतो. चेंडू कानावर न्यायचा आणि नंतर खांद्यावर कसा रिलीज करायचा ॲक्च्युअल ग्रेट ॲक्शन ह्या गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. आणि हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो शुभम. बेटेगावचा इथे बाकी चेंडू टटाव्या पॉवर पिच चेंडू आणि चेंडूला धाडला जात आहे सरळ आमच्या स्टँड मध्ये जिथे आमचे प्रेक्षक आणि आमचे 2 संघ बघायला मिळतात. धावसंख्या चेंडू चेंडू लेगवर तो हलक्याने खेळण्यात आला. चेंडूला लांस केला गेला स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी खराब थ्रो पण बॅकिंग केलं जाते. या दरम्यान एक धावून पूर्ण होते आणि या एका धावीचा तुम्ही जर विचार केला फरक धावसंख्या लागली जाते 13. यातील विजेता आणि सकाळच्या 17 जिंकलेला वंश 11 हा संघ इथे सामना खेळेल. आणि नंतर मग एलिमिनेटर मॅच येईल आणि एलिमिनेटर मॅच आणि खालच्या ग्रुपात अशा पद्धतीने मग एक दुसरा संघ तुम्हाला बघायला मिळेल. डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो सुजल मोरे. हा देखील सालवड गावचा भंडारी समाजाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. शुभम पुन्हा गोलंदाजी करतो. इथे बाकी क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडंसं बदल केलं का 2 खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. डावखुरा फलंदाज स्क्वेअर लेग पाहायला मिळते. मोठा फटका खेळलाय. चेंडूला स्वीप केलाय. चेंडू जातो सरळ मिड विकेटच्या रिझनला. इथून थ्रो करेपर्यंत 1 धाव ही फलकावर तुम्हाला पाहायला मिळते. आणि एका धावाचा विचार केला तर पहिल्या षटकात धावा निघतात 14 जिथे विजयासाठी करायचे 65 धावा. आपण बघत आहात बोईसर प्रीमियर लीग पर्व पहिलं
आज 36 आणि शेवटचा दिवस. उद्यापासून तुम्हाला ग्रँड फायनल सुपर 6 चे संघ बघायला मिळतील. एकंदरीत जर आपण विचार केला तर पहिल्या दिवसात संघ तुम्हाला बघायला मिळाला उर्वी 11, त्यानंतर बाकी ड्रीम 11 सरावली. कालच्या दिवसात तुम्ही बघितलं तर तुम्हाला निश्चितच MS दांडीपाडा हा संघ तुम्हाला बघायला मिळाला. काय भावेश पटेल आणि तो संघ निवडला. संपूर्ण एसटी खेळाडू आम्हाला बघायला मिळेल. विशेषतः लोखंडे पाड्याकडे कोण पाहत नाहीये, पण लोखंडे पाड्याकडे एवढं क्रिकेट भरलं. अफलातून क्रिकेटर तुम्हाला लोखंडे पाड्यातून बघायला मिळतात, दांडी पाड्यातून बघायला मिळतात. आणि भावेश पटेल यांनी सर्वच त्याचे आदिवासी बांधव एसटी बांधव घेऊन तो संघ बांधला. म्हणजे पेटारातून कसे हिरे आणावे तसे रत्नाचे हिरे त्यांनी बोईसर पिढीमध्ये दाखवले. त्यानंतर चौथा संघ तुम्हाला बघायला मिळाला गावदेवी कैरा फाटक, ज्याचे निरंजन घरात रिडिंग करतात. आणि आज 2 संघ बघायला मिळतील. आता बाकी गोलंदाजी बदल केलाय बघायला मिळतं. निशान नावाचं एक ब्रँड उपयुक्त ऑलराऊंडर गोलंदाज बघायला. तमाम 22 वर्षाचा अनुभव या गोलंदाजाला आहे. आणि आता बाकी बघूया कशा पद्धतीने क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल यावेळेला केलाय. तुम्हाला डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मिडॉन पाहायला मिळते. माफ करा, मिड विकेट थोडंसं मिडॉन बघायला मिळते. ते मिडॉन आणि डीप स्क्वेअर लेग हे 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. एका साईडला तुम्ही ऑफ साईडला पाहिलाय तर डीप एक्स्ट्रा कव्हर असे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळतात. पुनश्च निशान आपल्या सर्कलला पुढचा चेंडू हाताळतोय तो म्हणजे राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर तुम्हाला डावखोर फलंदाज बघायला मिळतो सुजल. चेंडू टटवला हवेमध्ये आणि इथे जातो चेंडू स्कोअर लेगच्या डोक्यावर 6 धावा. काय लांब लचक षटका घेतो. परफेक्ट टायमिंग झाला. चेंडू मिडल एक्स्ट्रा होता आणि इथे बाकी बघायला मिळतो 6 धावा. खणखणी षटकार. त्या उन्हामध्ये. आणि निश्चितच मी बेटेगाव संघाचं कौतुक, ज्या पद्धतीने ग्राउंड डेव्हलप केलं, ज्या पद्धतीने ग्राउंड आपल्या गावासाठी नव्हे तर हिरवळ जमा करताना त्या उन्हामध्ये मनापासून बेटेगावच्या सर्व खेळाडूंचं मी मनापासून कौतुक करेन. पुन्हा निशान हो इथे बाकी कमबॅक केलाय. थोडासा चेंडू ऑफच्या बाहेर टप्पा बदलला गेला. थोडासा खाली राहिला चेंडू. ह्या चेंडूला बाकी खेळल्या जातात ते म्हणजे मिड विकेटच्या रिझनला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि बघता बघता 21 धावा या फलकावर जायला चांगली सुरुवात बघायला मिळतात. सलामीची जोडी आपण एकंदरीत विचार केला साई सापडेश्वर सालवड संघाकडनं मनीष पहिला चेंडू 6 मारला आणि लगेच बाद झाला. पण त्यानंतर बाकी सुजल आणि रुपेश मोरे ह्यांनी देखील बाकी चांगला संघ सावरतात. पडझड सांभाळली. रुपेश ठाकूर आणि सुजल मोरे दोन्हीही तुम्हाला सालवडचे खेळाडू पाहायला मिळतात. नेहमीच चांगलं कॉन्सन्ट्रेशन एका संघ खेळतात. म्हणजे एकमेकाची नजर कशी असावी. सिंगल डबल रोटेट रनिंग बिटवीन द विकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण काय सजवलंय. गली पॉइंट तुम्हाला बघायला मिळते. कव्हर देखील सर्कलच्या आत पाहायला मिळते. हो इथे बघा ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडू जातोय. पंच दोन्ही हात बाहेर काढून खुणावतात की हा वाईट चेंडू आहे. धावसंख्या 1 ने पुन्हा सरसावते आणि धावसंख्या होते ती 22 धावा. 65 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. आपण आजच्या दिवसाला दुसरा सामना पाहत आहात. एका साईडला विचार केला तर साई सालवड आणि एका साईडला प्रथम फलंदाजी केली बेटेगाव संघ सहकार बेटेगाव. या सहकार नावाचं वादळ बोईसरमध्ये ठटावतं. अनेक सामाजिक कार्य, चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन, चांगल्या प्रकारचं नाईट मॅच, चांगल्या प्रकारचे असंख्य कामं सहकार या नावाने केली जातात. आणि म्हणून बेटेगाव प्रत्येकाच्या मनामध्ये नाव कोरण्याचं काम केलंय. हो इथे बाकी चेंडू पुन्हा पडल्यानंतर ऑस्ट्रेलिया खूपच बाहेर जातो. वाईड घोषित केलं गेलं. या वाईड नंतर धावसंख्या 1 ने वाढताना धावसंख्या होती ती 23 धावा या फलकावर लागल्या. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. डीप पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर हे तुम्हाला पाहायला ऑफ साईडला. ओ बॅट चेंज घेऊन चेंडू जातोय. थर्डमॅनच्या रिझनला सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. बाल बाजू काय कॅरी नाही झाला. चेंडू थोडासा लागल्यानंतर स्लिपच्या रिझनला गेला, लांब गेला, पण चांगला कमबॅक केला. म्हणजे पहिल्याच चेंडू षटकार आल्यानंतर जरी 2 वाईड गेले पण परफेक्ट लाईन अँड लेंथ अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना तुम्हाला निशान नावाचा बेटेगावचा जुना जाणता क्रिकेटपटू पाहायला मिळतोय. निशान आणि विपुलचं मी भरभरून कौतुक करेन. ओ क्लास गोलंदाजी बघायला मिळते. इथे पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक होतोय. चेंडू ऑफस्टंपच्या जास्त बाहेर जाते. पंच दोन्ही हात काढून खुणावतात की दिस इज अ व्हाईट बॉल. आणि या व्हाईट बॉलच्या रूपाने तुम्ही जर विचार केला धावसंख्या होते ती 24 धावा. आमचे आजचे गुणलेखक आहेत यश राऊत. चांगल्या पद्धतीने स्कोरिंग चालू गुणलेखन ते करतायत. ओ इथे पुन्हा वाईड चेंडू जातोय. पुन्हा लेग ब्रेक होतोय पण चेंडू पडण्याचा पुन्हा एकदा वाईड जातोय. आणि इथे जर तुम्ही विचार केला तर फरक धावसंख्या होते ती 25 धावा. फलंदाज जरी चकमा खातोय पण अॅक्युरसी आणि कम्प्लीट
आपण गोलंदाजी म्हणाल तर दिशाहीन गोलंदाजी होते. इथे बॅक टू बॅक 3 चेंडू ह्या षटकात वाईट टाकलेत, 4 चेंडू वाईट टाकलेत आणि फलकात धावसंख्या लागला 25. एकंदरीत 65 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत. मोठी रंगतदार लढत आपण बोईसर प्रीमियरच्या माध्यमातून या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. एका साईडला विचार केला सहकार बेटेगाव आणि एका साईडला चेस करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे साई सापळेश्वर सालवड. पुन्हा निशांत. ओ काय क्लास गोलंदाजी बघायला मिळते इथे. बाकी पकडलं गेलं होतं अफलातून टॅलेंट बघायला. पहिल्या चेंडूवर 6 आल्यानंतर एखाद्या गोलंदाजाने एवढं कमबॅक करणे ही खायची बाब नाही. कारण पॉवर प्ले म्हटलं की खेळाडूला मुभावते आणि विशेषतः तुम्ही इथे पाहत असाल तर टॅनेक्स चेंडू वापरला गेलाय बोईसर प्लेनमध्ये. पुन्हा एकदा निशांत बॅकफुटला गेलाय, हलक्याने खेळला चेंडू जातोय तो कव्हरच्या रिझनला. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू फील्ड थ्रो करेपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि या एका धावाने धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा या फलकावर लागल्या जातात. विजयासाठी 65 धावाचा पाठलाग करत असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे, पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि 26 धावा या फलकावर लागल्यात. आज बघूया कोणता संघ तुम्हाला टॉप 6 मध्ये बघायला मिळतोय. चला पुन्हा डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे सुजन. मोठा फटका खेळला इथे. बाकी चेंडू ना इथे ना तिथे मिळतात जावाचा. इथे सरळ चेंडू जातो मिडविकेटच्या डोक्यावर. खणखणीत षटकार ही धकधकते आज साई सापळेश्वरची पाहायला मिळते. काय क्लास दर्जेदार फटका तुम्हाला बघायला मिळतोय आणि या 6 धावांनिशी जर तुम्ही विचार केला धावसंख्या होते ती संगीताकडे. आवर्जून भेट द्या कारण आपण बोईसरकर आहोत असं नाहीये. आपण स्थानिकत्व आहेत आणि आपण प्रॉपर बोईसरकर आहोत याची प्रत्येकाने आवर्जून या आणि या बोईसर महोत्सवाला आनंद घ्या. पूर्वी डीजेचंही तुम्ही चांगलं टायटल सॉन्ग ऐकलं. असंख्य लग्नामध्ये चांगले सिंगर जसं रेट तसे चांगले सिंगर त्यांच्याकडनं बघायला मिळतात. असंख्य लग्न नवरात्रीचं गरबा गाजवणं. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो विपुल. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू सफकी कातील गौतमी पाटील उद्या सायंकाळी 6 वाजता तुम्हाला बघायला मिळणार आहे. चेंडू फसलाय कव्हरच्या रिझनला गेलाय चेंडूच्या पाठीमागे आणि ओ इथे झेल सुटला गेला. मितेश नावाच्या खेळाडूंकडून झेल सुटला गेला जो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मानला जातोय आणि इथे बाकी मोक्याच्या क्षणी झेल सुटला. 32 धावा होत्या. इथे जर विकेट घेतला असता थोडंसं कमबॅक करता आलं असतं. इथे बाकी सोपा झेल सुटतोय आणि 2 धावा मिळतात. धावसंख्या होते 34. पुन्हा विपुल. ओ परफेक्ट गोलंदाजी. चेंडू पुढे सरसावला. चेंडूचा आखूड टप्पा केला. फलंदाज पुढे आल्यानंतर आपल्या गोलंदाजीने चेंडू बाकी अफसर केला. प्रदीर्घ अनुभव आहे विपुल म्हटला तर अनुभवाचा खिंडार आणि यावर्षी 40+ मध्ये काय मैदान गाजवली तो. जिथे जाल तिथे विपुलचा डणका आपण पाहिला. मॅन ऑफ द सिरीज देखील त्याला म्हटलंय. बरेच मॅन ऑफ द मॅच घेण्याचं काम देखील विपुलकडनं आपण पाहिलं. ओ यावेळेला बघा चेंडू हलक्याने खेळला जातो. चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कोडच्या रिझनला. इथे फक्त फील्ड थ्रो करेपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने विचार केला धावसंख्या होते ती 35 धावा या फलकावर लागल्यात. अजून देखील 30 धावाची आवश्यकता. 65 धावा विजयासाठी करायच्यात साई सापळेश्वर सालवड संघाला. सहकार बेटेगाव संघात धावसंख्या केलाय 64 म्हणजे 65 धावा तुम्हाला विजयाकडे 64 धावा झाल्या. शेवटच्या चेंडूवर निशांतच्या बॅटिंग चौकार आला. एक मात्र करण सिंग याच्याकडनं फक्त धावा निघाला. बाकी कोणत्याही फलंदाजाकडनं धावा निघाला नाही. त्याचमुळे बाकी धावसंख्येला लगाम राहिला. पुन्हा राऊंड विकेट मारा करतोय तो विपुल. शॉर्टा प्लेन चेंडू पुरेपूर फायदा उचलला गेला. चेंडू जातो फाईन लेगच्या रिझनला. इथे चेंडू जातोय तो षटकार 6 धावा.
या 6 धावांची धावसंख्या होती ती 41 धावा या फलकावर लागला जाईल. चांगली सुरुवात तुम्हाला पुनश्च गणेशान. ओ बॅटची घेऊन चेंडू जातोय तो म्हणजे शॉर्ट मिडॉनच्या रिझनला. इथे बघा फील्ड थ्रो करेपर्यंत एक धाव तुम्हाला बघायला मिळते. या एका धावाने विचार करा धावसंख्या 42 तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी इथे बघा साई सफरेश संघाकडे आपण पाहत आहात. आपण बघत आहात बोईसर प्रीमियर लीग बेटेगावच्या एक उच्चस्तरीय अशा मैदानामध्ये उच्चस्तरीय कशा परफेक्ट ग्रीनरी परफेक्ट क्षेत्रफळ आणि प्रत्येकाची खेळती हवा ज्या पद्धतीने मैदान असावं पाहिजे तसं असं मैदान हे तुम्हाला पाहायला मिळते. ओ फसलाय चेंडू. चेंडू जातो पॉईंटच्या रिझनला. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जाईपर्यंत एक धाव तुम्हाला लँडिंग पर्यंत पोहोचू शकले नाही आणि एक धावांशी विचार केला तर धावसंख्या होते ती 43. तर 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समापनानंतर इथे धावसंख्या होते 43. 43 धावा. आता बघी 18 चेंडू आणि 22 धावाची आवश्यकता. जाऊया डीजे. शुभम रुपेश मोरे तुम्ही रुपेश ठाकूर हा तुम्हाला फलंदाज बघायला मिळेल. चेंडूला ऑन साईडला ढकलला गेलं ड्राईव्ह केलं गेलं लॉंग ऑनच्या रिझनला एक धाव तिथे पाहायला मिळते आणि या एक धावानिशी जर तुम्ही विचार केलात तर 43 धावा या फलकावर लागल्या जातात. ओके यस शुभम घरचा आपण विचार केला तर मॉन्टॅक्स बॉलमध्ये नेपाळ मधून खेळून आला भारतीय संघ आशियन ट्रॉफी जेव्हा जिंकला लाल बॉलने तेव्हा देखील हा खेळाडू मला जब्बीर खान कुंजल अक्षय यस आणि हा शुभम घर असे अनेक खेळाडू आपल्या भारतीय संघासाठी खेळलेत लाल बॉक्स मॉन्टॅक्स संघासाठी. पुन्हा आहा हा काय परफेक्ट हिट केलाय. एखादा फुग्यामध्ये जशी हवा भरावी आणि उच्च उंच फेकावा तशा पद्धतीने शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू आणि डावखुरत फलंदाच्या भातातला फट पाहिजे त्या पद्धतीने रखरखत्या उन्हामध्ये गोलंदाजावर वर्चस्व गाजवण्याचं काम हा साई सॉफ्टवेअरचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. तो म्हणजे निश्चितच सुजल मोरे. ओ कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. काय क्लास कव्हर ड्राईव्ह. सौरभ गांगुलीकडे आठवण होते ज्या पद्धतीने त्याने षटकार चौकार घेतला होता तो म्हणजे ऑस्ट्रेलियन मॅग्रॉस त्या गोलंदाज गेलाय आणि चांगला उच्च जरीय कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. इथे बाकी चेंडू फसलाय पण चेंडूच्या पाठीमागे निशांत जातोय. बघूया इथे बाकी निशांत कडून देखील झेड सुटला गेलाय. पहिला झेड सोडला मितेशनी, दुसरा झेड सोडला निशांतनी. कॅचेस विन द मॅचेस. तर तुम्ही कॅचेस पकडण्यात मॅचेस कशावर प्रभुत्व करा. इथे बाकी एक धावने स्कोर वाढते आणि धावसंख्या होते ती 55 धावा. अजून देखील 10 धावाची आवश्यकता. यातील विजेता आणि वंश 11 असा इकडे सामना खेळेल आणि त्यातील जो विजेता होईल तो आम्हाला या स्पर्धेतला 5वा संघ बघायला मिळेल. स्टेट आर्लेट चेंडू बघितला ऑक्रस बॅटने खेळला गेला तो म्हणजे मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी दोन्ही खेळाडू एकमेकाची वाट बघत बसले आणि चेंडू निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या 4 धावांशी जर विचार केला तर धावसंख्या होते ती 59. काय सुंदर